पुण्यामध्ये आंबेडकरी संघटनांकडून आंदोलन सध्या केलं जात आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन सध्या सुरू आहे। बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण झालंच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन सध्या केलं जात आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर सध्या आंबेडकरी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे। बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण झालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्यांची आणि याच अनुषंगाने हे आंदोलन आक्रमकपणे केलं जात आहे। चंद्रशेखर, काय सध्या तिथं घडतंय? अजिंक्य, बघू शकताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळे आंदोलक आक्रमक आलेले आहेत। या ठिकाणी घोषणाबाजी आपल्याला या ठिकाणी कार्यकर्ते देताना दिसत आहेत आणि बरोबर हे मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील कार्यालय आहे। या ठिकाणी मोठी घोषणाबाजी सुरू आहे। या ठिकाणी आंबेडकर चळवळीचे वेगवेगळ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे। आपण काय आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते 15 ऑगस्टला मुरलीधर मोहोळ यांनी सांस्कृतिक विस्तारीकरण भवनच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री 7 दिवसामध्ये या जागेचा अध्यादेश काढणार आहेत आणि एनजी वेंचर आणि रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये झालेला करार रद्द करणार। परंतु आज 2.5 महिने झालं कोणत्याही प्रकारे त्यांनी या ठिकाणी अध्यादेश काढलेला नाही आणि आंबेडकर चळवळीची आणि संविधानवादी आम्ही तर म्हणणं 10 मिनिटाच्या आत बाहेर अख्खा समाज आम्ही आत बसू, आमच्या मागण्या मान्य करा। आम्ही कवर बोंबलायचं 4 महिने झाले आम्ही तिथे बसलोय। 15 ऑगस्ट पासून आतापर्यंत आम्ही सहन करतोय। समाज सर्व सहन करतोय। आता समाज सहन करणार नाही। आम्ही कुछ करणार ऑफिस मध्ये पोलीस आम्हाला दादागिरी करतात। आम्ही काय बोललोय? आमचा हक्क आम्ही मागे आलोय। आमचा हक्क, आमची जागा आम्हाला पाहिजे। जी बाबासाहेबांना समितीची जागा मिळालेली आहे ती जागा मोरे सरांनी आमच्या डॉक्युमेंटरी सगळं पुरावे दिलेले आहेत। सगळे महिला आंदोलक सुद्धा आहेत। काय तुमची मागणी काय? सगळे आक्रमक तुम्ही जैन बोर्डिंगच्या विषयामध्ये 5 दिवसात मुरलीधर मोहोळ बॅकफुटला आले। जैन बोर्डिंगच्या विषयात 5 दिवसात बॅकफुटला आले आणि आपण बघू शकतो की अजिंक्य या ठिकाणी मोठा राडा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलकाला पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत। जगताप जे आहेत परवाच्या दिवशी ज्यांनी आंदोलन केलं होतं, आपण बघू शकतोय की मास मुवमेंट संघटनेचे सगळे कार्यकर्ते, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत। मोठा राडा आपल्याला मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या समोर दिसत आहे। पोलीस आणि आंदोलकामध्ये झटापटी आपल्याला होताना दिसत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो की आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। मोठा राडा आपल्याला या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या समोर आपल्याला दिसत आहेत। काही आंदोलकाला ताब्यात पोलिसांनी या ठिकाणी आपण बघू शकताय की पोलीस काही आंदोलकाला ताब्यात घेत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की मुरलीधर मोहोळ यांचं हे कार्यालय आहे आणि पोलीस काय 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 मागणी पोलीस ताब्यात? आमची मागणी, आम्हाला पोलीस दादागिरी करतात। आम्हाला पोलीस दादागिरी करतात। काय झालं? काय आम्हाला पोलीस दादागिरी करतात। आमची मागणी मान्य कराव्यात। आमचं असं म्हणणं आहे, आम्हाला कुठं बी द्या। अजिंक्य, आपण बघू शकतो की पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। आम्हाला आमच्या न्यायच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपण बघू शकतो की अजिंक्य मोठा राडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यातील कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये मोठा हा राडा आपल्याला दिसत आहे। जी मागणी आहे आंदोलकांची ती मागणी तात्काळ आंदोलकांनी अजिंक्य आपण बघू शकतो तर हे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन सध्या आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळालं। समाज आलेला आहे, परंतु मुरली मोहोळ हे कार्यालयामध्ये नाही येत। आंबेडकर समाजाचा अपमान या मुरली मोहोळने केलेला आहे। निवेदन घ्यायला कोण नाही। आम्ही एक सोडून
आपण बघू शकतो की अजिंक्य मोठा राडा आपल्याला पाहायला मिळत आहे. आंबेडकर समाजाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातली सगळी घोषणाबाजी, त्यांचं हे कार्यालय आहे पुण्यातील फर्ग्युसन जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हे सगळं कार्यालय आहे. काही आंदोलकात आहे. मुरलीधर मोहोळ यांनी 2 दिवसात आणलेले छानावा जैन बोर्डीच्या विषयात बॅग फुटका केले, माफी मागितली. कशी आंबेडकरी समाजाची माफी मागून तो आमची मागणी आहे जी जागा आहे आंबेडकर समाजाची स्मारकाची, तो त्यांनी 15 ऑगस्टला शब्द दिला होता की 8 दिवसामध्ये आम्ही अध्यादेश देऊ. 2.5 महिने झाले तरी अजून आम्हाला आमचा अध्यादेश मिळाला नाही. आंबेडकरी समाजाची फसवणूक केली. त्यामुळे आम्ही जेव्हा तो आंदोलन हे मुरलीधर मोहोळ यांच्या इथं आणलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर आमच्या समोर यावं किंवा मुख्यमंत्र्यांकडून तो अध्यादेश आपण बघू शकतो की सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जे आहे पुणे रेल्वे स्थानकाजवळील त्या जागेचा सगळा विषय विस्तारीकरण करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी शब्द दिला होता. तो शब्द पाळला नाही असा थेट आरोप जो आहे तो त्या सगळ्या आंदोलकांनी केलेला आणि या ठिकाणी काही आंदोलकांना धरपकड सुद्धा पोलिसांनी केलेली आहे. ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या आंदोलनाची जी दृश्य आहेत ती लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.